93 वर्षाचे आजोबा बायकोसाठी दागिना घ्यायला आले, पण दुकानातून त्यांना भिकारी समजून बाहेर हाकलण्यात आलं. फक्त 1300 रुपये हातात घेऊन ते आजीसोबत सोनं बघत होते. शेवटी एका सोनाराने त्यांच्या डोळ्यातील प्रेम ओळखलं आणि अवघ्या 20 रुपयात दागिना दिला. ही केवळ वस्तू नव्हती, तर प्रेमाचं, समर्पणाचं प्रतीक होतं. ही खरी माणुसकीची कथा तुमचं मन नक्कीच हेलावून टाकेल. तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्या दुकानात गेले तेव्हा भिकारी समजून हातात 1 रुपया टेकवला आणि त्यांना बाहेर काढलं. त्यांच्याजवळ 1300 रुपये होते आणि 3 दुकानं फिरले. 93 वर्षाचे आजोबा बायकोसाठी दागिना आणि मंगळसूत्राच्या वाट्या खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या औरंगपुरा रस्त्यावर फिरत होते. जेव्हा ते पहिल्या दुकानात शिरले होते तेव्हा त्यांना भिकारी समजून दुकानदाराने हातात 1 रुपया टेकवून तिथून हाकलून लावले होते. त्यानंतर ते 2 दुकानात आजीला काहीच न आवडल्याने ते तसेच माघारी फिरले होते. पुढे गोपिका ज्वेलर्सच्या दुकानात दागिने बघत असताना निलेश खेवनसरा यांनी आजोबांना 2500 रुपये किमतीची माळ आणि मंगळसूत्राच्या वाट्या अवघ्या 20 रुपयात दिल्या. आजोबा आणि आजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला. पण ते जे दागिने त्या सोनाराने दिले होते ते सोन्याचे नव्हते अशी टीका प्रत्येकजण करत होते. निलेश खेवनसरा यांनी त्यांच्या परीने या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर हसू खुलवलं होतं. ज्या आजोबांना वयाच्या 93व्या वर्षी ही पत्नीला घेऊन एकटं राहावं लागतंय, ज्यांचा एक मुलगा हयात नाही तर एक मुलगा दारूड आहे, त्याच्यासाठी तो दागिना खरा किंवा खोटा आहे हे महत्त्वाचं नव्हतं, तर आपल्या पत्नीसाठी काहीतरी घ्यायचं ही त्यांची तळमळ या व्हिडिओमधून समोर आली. आजोबांचं वय पाहता सोनं काय भाव असेल याची कल्पना त्यांना असावी, म्हणूनच जवळ 1300 रुपये घेऊन ते बायकोसह फिरत होते. ते फक्त बायकोला आवडेल ती वस्तू घेऊन देण्यासाठी. आता स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या दाम्पत्याला कायमचा आसरा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणावं हीच सदिच्छा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.